स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी सांगतो तर मी पहिला आपली ना ग्राउंड प्लस 12च्या लिफ्ट आहे. तर ही तर MRL जॉब आहे, पुण्याची जॉब आहे. ग्राउंड प्लस 12चे MRL मशीन रूम बेस आहे आणि ॲटोडोर आहे. आणि इथं जो कंट्रोलर आहे तर मित्रांनो, इथं जो कंट्रोलर आहे तो मोनोस्पेस आहे. मोनोस्पेसचा कंट्रोलर आहे आणि त्याचं हे मदरबोर्ड आहे. तर कंट्रोलर फक्त वरती आहे ना, त्यांनी 12th फ्लोअरला आहे ना कंट्रोलर दिलेला आहे. कंट्रोलर इनबिल्ड असल्यामुळं म्हणजे भिंतीत आहे. बाकीचं जे ड्राईव्ह विथ रेप ड्राईव्ह वगैरे आहे ते सगळं शॉपमध्ये. तर आता या मदरबोर्डवरती ना आपल्याला काय काय आहे काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो, एकदा एक्सप्लेन करतो, त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. तर इथं आता यांनी वरती बटन्स दिलेले ऑपरेटिंग करण्यासाठी. हे मेनूचं बटन आहे, अप ॲरो डाऊन ॲरो सिलेक्ट करण्यासाठी. परत इकडे जे कॉलचे बटन आहे, जे आपले लँडिंग कॉल वगैरे डाऊनचे वगैरे कॉल, डाऊनचा कॉल, अपचा कॉल, लँडिंगचे कॉल आपल्याला इथून देता येतात. परत इथून आपल्याला कार कॉल देता येतात आणि कार कॉल वगैरे इथून आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. आणि ज्यावेळेस आपण पॅरामीटर वगैरे टाकतो तर मेनू दाबून हे पॅरामीटर मग ह्याच्यात सिलेक्ट करावं लागतात. आणि एकदा जर समजा आपण सिलेक्ट बटन दाबलं तर इथं आपल्याला जो आपला लिफ्टचा स्पीड आहे ते स्पीड काउंट करण्याचं येतं. आता इथं मी तुम्हाला दाखवतो एकदा. अपचा कॉल आपल्याला इथून कोण्याची ही सिस्टीम भारी की आपल्याला मोनोस्पेसमधून डायरेक्ट कॉल देता येतो. आता आम्ही डायरेक्ट टॉप फ्लोअरचा कॉल दिलेला आहे. ग्राउंडला फर्स्ट फ्लोअर, फर्स्टला सेकंड फ्लोअर, असं म्हणजे ग्राउंड प्लस 12ची लिफ्ट आहे तर आपल्याला 13 फ्लोअर दाखवतं. आता मी इथून COP कॉल दिलेला आहे वरती. आणि एकदा जर याला सिलेक्ट केलं तर आपला लिफ्टचा स्पीड काय आहे ते येतो आहे. आता 0.90, 0.80 म्हणजे 89 ह्या दरम्यान आपला लिफ्टचा स्पीड दाखवतं आहे. आणि हे जे त्याच्या खाली ज्या LED जे दाखवतं आहे तर ह्या LED आपल्या सगळ्या इथं ड्राईव्ह विथ रेप ड्राईव्ह ओके, ज्यात ग्रीन लाईट आहे, एक सेफ्टीची आहे, एक विथ रेप ओकेची आहे, त्याच्यानंतर डोर क्लोज कमांडची एक आहे, त्याच्यानंतर आपली कार डोर, शाप डोर, परत आपलं जे ह्याच्यामध्ये जे विथ रेप ड्राईव्ह घेतलेला आहे, म्हणजे विथ रेप ड्राईव्ह असतो कोणीचा, त्याच्यातमध्ये कॉन्ट्रॅक्टर यूज केलेला असून त्या कॉन्ट्रॅक्टरचं त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं. ब्रेक कॉन्ट्रॅक्टर आणि मोटर कॉन्ट्रॅक्टर हे 2 कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट त्यांनी ड्राईव्हमध्ये यूज केलेले, कंट्रोलरमध्ये किंवा दुसऱ्या असे सेपरेट यूज नाही केलेले, डायरेक्ट त्यांचे इनबिल्ट आहे ड्राईव्हमध्ये. तर त्याच्यामुळे स्टार्ट परमिट वगैरे मेन कॉन्ट्रॅक्टर असं दिलेलं आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही ह्या साईडला बघताल तर इथं आपलं फोटो सेल वगैरे त्याचे LED आहे. आणि ह्या साईडला आहे आपले टोटल 5 रीड आहे. कोण्याला 5 रीड असतात तर त्यातले एक 61U, 61N आणि 30 हे आपले 3 ब्लॅक कलरचे रीड असतात आणि 2 व्हाईट रीड असतात. तर त्यातले 77U एक आणि 77N एक. 77N म्हणजे तुमचा डाऊन फायनलसाठी, म्हणजे डाऊनला फायनल होऊ नये त्यासाठी यूज केला जातो. आणि 77U हा तुमचा अपसाठी यूज केला जातो, अप फायनल होऊ नये त्यासाठी. आणि तुमचा 30चा आहे तर तो डोर झोनचा असतो, डोर झोनचा रीड असतो. आणि 61U हा तुमचा अप स्लोईंग आणि 61N हा तुमचा डाऊन स्लोईंगचा असतो. आणि त्याच्यात आणखीन जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपले हे जे 3 फ्यूज दिलेले आहे, आता हे फ्यूज आपले सेफ्टीचे फ्यूज दिलेले आहे, हे सेफ्टीचे फ्यूज आहे. इथून जर पाहिलं तुम्ही हे जे मोठं कनेक्टर आहे XHL8चं कनेक्टर आहे, हे कॅबिनसाठी यूज केलं जातं, कॅबिन कॉन्टॅक्टसाठी. हे 7चं कनेक्टर आहे तर हे आपलं लँडिंगसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर हे आपलं पीट टेन्शनसाठी. परत हे आपलं ह्याच्यातले जे कनेक्शन आहे ते ह्या कनेक्टरमध्ये येतात. परत वरचा OSG वगैरे हे सगळे आपले जेवढी सेफ्टी दिलेली आहे ते सेफ्टीचे कनेक्टर इथं आलेले आहे. आणि आत्ता आपण आहे ना याचा ARD सिस्टम चेक करणार आहे. आता ARD सिस्टम चेक करण्यासाठी आपण एक फ्लोअर खालचा कॉल देऊ आणि लिफ्ट रन झाल्यानंतर आपण आता लिफ्ट बंद करतो. वरून MACB सप्लाय मी पूर्ण बंद केलेला आहे. पूर्ण MACB सप्लाय आता मी वरून बंद केलेला आहे ARD सिस्टम चेक करण्यासाठी. ARD सिस्टम मी बंद केलेलं आहे. आणि आता आपल्याला हे आपला ARD सिस्टम आपण चेक करतो आहे. ARD ऑन झालेला आहे आपला, आता तुम्ही बघू शकताय ARD ऑन झाला आहे. ARDचा सप्लाय आला आहे, कंट्रोलर ऑन झाला आणि आपली लिफ्टसुद्धा आता रन झालेली आहे. लिफ्ट रन झालेली आहे. तुम्ही इकडं LOPमध्ये पण बघू शकताय. लिफ्ट आता 12व्या फ्लोअरला आलेली आहे.
आणि डोर ओपन झालेला आहे आणि आपल्या लिफ्टमधली इमर्जन्सी लाईट पण सुद्धा वर्किंग आहे. ऑलरेडी आपण UPS सगळ्या लिफ्टमध्ये UPS टाकलेली आहे इथं आणि MSCB सप्लाय पूर्ण गेल्यानंतर आपला ARD पण प्रॉपर वर्किंग होते. ARD ऑपरेशन संपलं, डोर ॲटोमॅटिक क्लोज होतं इथे आणि इमर्जन्सी लाईट आपली चालू आहे. इथं तुम्ही बघू शकताय कंट्रोलर ऑफ झालेला आहे, मदरबोर्ड ऑफ झालेला आहे. इथं MSCB सप्लाय पूर्ण बंद केलेला आहे. तर चला तर आपण आता ते चालू करून देऊ आणि तुम्हाला कोणीची जी इथं जी मोटर वापरलेली ती मोटर कोणती आहे, परत जे आपले गिअरबॉक्स म्हणजे सॉरी जे मशीन आहे आपली, परत ड्राईव्ह कोणता आहे ते सर्व तुम्हाला एकदा दाखवतो मी आता. चला तर मित्रांनो, आता आपण आहे ना कार्टॉपला लिफ्ट पकडलेली आहे आणि कार्टॉपला लिफ्ट पकडून आपण कार्टॉप बॉक्सवरून म्हणजे जंक्शन मेन बॉक्सवरून आपण इन्स्पेक्शन कार्टॉप बॉक्सवरून आपण इन्स्पेक्शनला लिफ्ट टाकलेली आहे. आता ही जी तुम्ही आता लिफ्टवरती घेऊ आपण एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही जी ट्रॅव्हलिंग ती आहे ती आपली ट्रॅव्हलिंग केबल आहे. ते 28 कोरची ट्रॅव्हलिंग केबल आहे. हा जे तुम्ही बॉक्स बघताय या बॉक्समध्ये आपला ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर कार्ड, सेफ्टी कार्ड आणि एक कार्ड असतं व्हिथरेप ड्राईव्ह कार्ड. हा आपला आहे कोणेचा व्हिथरेप ड्राईव्ह. कोणेचा व्हिथरेप ड्राईव्ह आहे हा. तर हा कोणेचा व्हिथरेप ड्राईव्ह आहे आणि त्याचं जर डिस्क्रिप्शन बघितलं तुम्ही तर KDL 16R 22 एम्पियरचा आहे. आणि इथं जे असतात हे मोटर कॉन्ट्रॅक्टर आणि आपला हा ब्रेक कॉन्ट्रॅक्टर हे दोन्ही कॉन्ट्रॅक्टर असतात आणि एक स्टार्ट परमिटसाठी त्यांनी हे सेपरेट एक कार्ड यूज केलेलं आहे. त्या कार्डवरतीच त्यांनी रिले यूज केलेला आहे. आणि आपला हा जो इकडं आहे हा आहे आपला DBR आहे हा डायरेक्ट ब्रेक रजिस्टर. आणि आपला हा जो कोणीची ARD सिस्टीम आहे तर ते कोणीची ARD सिस्टीम आपली ही तुम्ही बघू शकता. ARD ऑन आहे आपला. आता आपली समजा चार्जिंग चालू आहे, बॅटरी चार्जिंग हो राहिलेली आहे, त्याचे इंडिकेशन आपल्याला दाखवते. आणि तुम्ही बघताल तर कोणीची ही मोटर आहे, गिअरलेस जॉब आहे, गिअरलेस जॉबची गिअरलेस मोटर आहे. आणि गिअरलेसमध्ये हे आपले ब्रेक्स आहे. हा एक आणि हा एक हे दोन ब्रेक आहे. हा जो इथं आहे तो हा इनकोडर आणि मोटरचे कनेक्शन आहे. तर यामध्ये मोटरचे कनेक्शन असतात. आणि ही जी आपली आहे ही आपली मेन पुली, मोटरची पुली. आणि या साईडला बघताल तर आपला OSG ओव्हर स्पीड गव्हर्नर. आणि त्यांनी फायनल लिमिटसाठी असे कॅम वापरलेले. आणि जे त्यांनी रोप बघा इकडे रेलवरतीच आपले रोप हे माउंटिंग आहे. रोप रेलवरतीच रोप माउंटिंग केलेली ह्या पद्धतीने सिस्टम केलेली आहे कोणी कंपनीने. आणि जर ह्या साईडला बघताल तर ह्या साईडला अशा पद्धतीने आपले रोप माउंटिंग असतात. आणि कार्टॉपवरती आपण जे हे रीड बघताय ब्लॅक कलरचे हे तुमचे 30चा रीड 61U 61N. आणि ह्या साईडला बघताल हे दोन्ही व्हाईट रीड. हे व्हाईट रीड म्हणजे यातला हा जो आहे हा थोडासा खाली येतो हा 77N आणि हा थोडासा वरती येतो 77U. हे दोन प्रकारचे. तर मित्रांनो हे झालेली आहे आपली पूर्ण लिफ्टची माहिती. जर तुम्हाला जर समजा MSB कंट्रोलर किंवा कोणीचा आता हा जो कंट्रोलर दाखवला आहे मी तर ह्या कंट्रोलर मोनोस्पेस कंट्रोलर MSB कंट्रोलर ह्या कंट्रोलरबद्दल जर तुम्हाला जर काही क्वेरी वगैरे जर असेल, काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझं चॅनल नवीन आहे, चॅनल नवीन असल्यामुळं मला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. तर माझं चॅनल तुम्हाला जर आणखीन अशा टेक्निकल माहितीसाठी आणि ट्रबल शूटिंगसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे की कशा पद्धतीने आपली लिफ्ट दिसती आहे टोटल. आता नेमकं काय झालं माहिती आहे की इथं आहे ना शार्प लाईट बंद आहे. शार्प लाईट बंद असल्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्चवरतीच दाखवतो आहे तुम्हाला की कशा पद्धतीने जेव्हा लिफ्ट आपली डाऊनला जाते त्यावेळेस दिसते. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना जास्त मोठा न करता हा व्हिडिओ इथंच मी एंड करतो. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.